हॅलो डिअर स्टुडंट्स, मी विनायक फुके 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांचं आरंभ सिरीजमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. आणि आपण जॉमेट्रीचा फर्स्ट टॉपिक डिस्कस करतोय सिमिलॅरिटी, आणि आज असणारे लेक्चर नंबर 6. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण एक इम्पॉर्टंट प्रॉपर्टी डिस्कस करणार आहे, प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. तर ही प्रॉपर्टी समजण्यासाठी पहिले तर तुम्हाला बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम म्हणजे बीपीटीचं इक्वेशन बनवता यायला पाहिजे. सर ते इक्वेशन बनवायचं कसं, त्यासाठी आपण नेक्स्ट पेजवर जाऊ. तर बीपीटी थेरमचा विचार तुमच्या मनात त्याच वेळेस यायला पाहिजे जेव्हा ट्रँगलमध्ये लाईन एका साईडला पॅरलल असणार. आणि बीपीटी थेरमचं इक्वेशन लिहिण्यासाठी तुम्हाला 3 स्टेप फॉलो करायचे आहे. स्टेप 1, ट्रँगलचं नाव लिहा, कुठला ट्रँगल दिलेला इथे, ट्रँगल PQR. स्टेप 2, ट्रँगलमध्ये लाईन कुठल्या साईडला पॅरलल आहे हे आपल्याला लिहायचं आहे. तुम्ही इथे पाहू शकता लाईन XY इज पॅरलल टू साइड QR. आणि स्टेप 3 मध्ये आपण लिहिणार इक्वेशन. तर इक्वेशन लिहिण्यासाठी तुमच्याकडे 2 चॉईस आहे. एक तर तुम्ही इक्वेशनची स्टार्टिंग ह्या सिंगल व्हर्टेक्स पासून करू शकता, म्हणजे इक्वेशन येणार PX अपॉन XQ इज इक्वल टू PY अपॉन YR. किंवा इक्वेशनची स्टार्टिंग ह्या सिंगल व्हर्टेक्स पासून न करता तुम्ही या सेपरेट व्हर्टेक्स पासून करू शकता, म्हणजे इक्वेशन येणार QX अपॉन XP इज इक्वल टू RY अपॉन YP. मी दोन्ही इक्वेशन इथे लिहून घेतो. पहिले तर आपण या सिंगल व्हर्टेक्स पासून स्टार्ट करू आणि इक्वेशन लिहू. इक्वेशन येणार PX अपॉन XQ इज इक्वल टू PY अपॉन YR. मी ते लिहितो PY अपॉन YR. किंवा इक्वेशन लिहिण्यासाठी सेकंड चॉईस, आपण स्टार्टिंग सेपरेट व्हर्टेक्स पासून करणार. पहिले आपण सिंगल व्हर्टेक्स पासून इक्वेशन लिहिलं होतं, आता Q आणि R पासून आपण इक्वेशन स्टार्ट करणार. तर इक्वेशनची लेफ्ट हँड साइड येणार QX अपॉन XP. मी ते लिहितो QX अपॉन XP इज इक्वल टू राईट हँड साइड RY अपॉन YP. मी ते लिहितो RY अपॉन YP. तर हे दोन्ही इक्वेशन जे आहे ह्या इक्वेशनचा मिनिंग सेम आहे. तुम्ही क्वेश्चन मध्ये कुठलाही फॉर्मॅट यूज करा, आन्सर सेम येणार. तर हे दोन्ही इक्वेशन तुम्हाला बनवता यायला पाहिजे. आता आपण थेरमच्या प्रूफकडे जाऊ. तर पहिले तर मी तुम्हाला स्टेटमेंट वाचून दाखवतो. तर थेरमच्या स्टेटमेंटमध्ये आपल्याला दिलेलं आहे द रेशो ऑफ द इंटरसेप्ट मेड ऑन ट्रान्सव्हर्सल बाय 3 पॅरलल लाईन्स इज इक्वल टू द रेशो ऑफ कोरोस्पॉन्डिंग इंटरसेप्ट मेड ऑन एनी अदर ट्रान्सव्हर्सल बाय सेम पॅरलल लाईन्स. सर स्टेटमेंट आम्हाला दूरपर्यंत काहीच कळालं नाही. बरं, स्टेटमेंटमध्ये तुम्हाला एवढं तर कळालं असेल की 3 पॅरलल लाईन्स गिवन आहे. मग पहिलं तर आपण एक काम करू, इथे 3 पॅरलल लाईन्स ड्रॉ करून घेऊ. मी ते ड्रॉ करतो. तर तुम्ही पाहू शकता ह्या तिन्ही लाईन आपापसात पॅरलल आहे. तर पण ह्या लाईनच्या नेमिंग पण करून घेऊ. फर्स्ट लाईन साठी मी L घेतो, सेकंड लाईन M घेऊ आणि थर्ड लाईन साठी नोटेशन मी N घेतो. यानंतर या तिन्ही पॅरलल लाईनला इंटरसेक्ट होणारी मी एक लाईन इथे ड्रॉ करतो आणि ह्या लाईनला आपण म्हणणार ट्रान्सव्हर्सल. नोटेशन मी T घेतो. आणि हे जे इंटरसेक्टिंग पॉइंट्स आहे यांच्यासाठी मी नोटेशन A, B अँड C घेतो. मग या सिच्युएशन बद्दल जर बोलायचं झालं तर तुम्ही असं म्हणू शकता की ट्रान्सव्हर्सल पॅरलल लाईन्सला इंटरसेक्ट करणार आणि इंटरसेक्टिंग पॉइंट A, B अँड C. किंवा सेम सिच्युएशन बद्दल तुम्ही असंही म्हणू शकता की पॅरलल लाईन्स ट्रान्सव्हर्सलला 2 पार्टमध्ये डिवाइड करणार. त्यातला फर्स्ट पार्ट कुठला आहे AB, सेकंड पार्ट कुठला आहे BC, आणि हे पार्ट म्हणजेच आपल्यासाठी असणार इंटरसेप्ट. मग आता बघा आपलं जे स्टेटमेंट आहे याचा फर्स्ट पार्ट तुम्हाला क्लिअर होईल, ज्यामध्ये आपल्याला 3 पॅरलल लाईन्स दिलेल्या आहे. त्यानंतर मी ट्रान्सव्हर्सल ड्रॉ केली. त्या ट्रान्सव्हर्सल साठी आपण इंटरसेप्ट कन्सिडर केले. आता ह्या इंटरसेप्टचा आपल्याला घ्यायचा आहे रेशो. सर रेशो घ्यायचा म्हणजे यांना आपल्याला डिवाइड करायचं आहे. मग डिवाइड केल्यानंतर इक्वेशन येणार AB अपॉन BC. मी इक्वेशन इथे लिहितो AB अपॉन BC. आता यानंतर तुम्हाला आणखी एक इंटरसेक्टिंग लाईन ड्रॉ करायची, म्हणजे ट्रान्सव्हर्सल ड्रॉ करायची. मी एक काम करतो, फर्स्ट ट्रान्सव्हर्सलला T1 घेतो आणि सेकंड ट्रान्सव्हर्सलला T2 घेतो. इथले जे इंटरसेक्टिंग पॉइंट्स आहे यांच्यासाठी मी नोटेशन P, Q अँड R कन्सिडर करतो. आता सेकंड ट्रान्सव्हर्सल बद्दल जर बोलायचं झालं तर तुम्ही म्हणू शकता ट्रान्सव्हर्सल पॅरलल लाईन्सला इंटरसेक्ट करणार. इंटरसेक्टिंग पॉइंट P, Q अँड R. किंवा तुम्ही असंही म्हणू शकता की पॅरलल लाईन्स ट्रान्सव्हर्सलला
दोन पार्टमध्ये डिवाइड करणार. त्यातला फर्स्ट पार्ट काय, पी क्यू, सेकंड पार्ट क्यू आर, आणि हे पार्ट म्हणजेच आपल्यासाठी काय, इंटरसेप्ट. मग बघा बरं स्टेटमेंटची सेकंड लाईन. आता त्यांचं म्हणणं आहे सेम पॅरलल लाईनसाठी, ह्याच पॅरलल लाईनसाठी तुम्हाला आणखी एक ट्रान्सव्हर्सल ड्रॉ करायचे, इथे पाहू शकता तुम्ही. त्यानंतर ह्या ट्रान्सव्हर्सल साठी सुद्धा तुम्ही इंटरसेप्ट घ्या आणि ह्या इंटरसेप्टला पुढे डिवाइड करा, म्हणजे यांचा रेशो फाइंड करा. मग रेशो काय बनेल, पी क्यू अपॉन क्यू आर. मी इथे लिहितो पी क्यू अपॉन क्यू आर, आणि हे दोन्ही रेशो आपल्याला इक्वल प्रूव्ह करायचे. आणि हे इक्वेशन म्हणजेच आपल्यासाठी असणार प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. हे इक्वेशन आपल्याला प्रूव्ह करायचंय. मग आपण प्रूफ वाल्या पार्टकडे जाऊ. तर प्रूफ साठी स्टार्टिंगला मी इथे लिहिणार आहे गिवन. आता सर गिवन मध्ये काय लिहायचं, तर लक्षात घ्या ही डायग्राम म्हणजेच आपल्यासाठी असणार गिवन. तर गिवन मध्ये तुम्हाला फक्त ही डायग्राम एक्सप्लेन करून इथे लिहायची. मग सर एक्सप्लेन करायचं कसं, तर पहिला पॉइंट तर मी हा लिहू शकतो, ह्या तिन्ही लाईन आपापसात पॅरलल आहे. म्हणजे लाईन एल इज पॅरलल टू लाईन एम इज पॅरलल टू लाईन एन. मग मी स्टेटमेंटची फर्स्ट लाईन इथे लिहून घेतो, लाईन एल इज पॅरलल टू लाईन एम इज पॅरलल टू लाईन एन. लाईन एन. त्यानंतर T1 आणि T2 ट्रान्सव्हर्सल आहे हे आपल्याला माहिती आहे. मग मी सेकंड स्टेटमेंट इथे लिहून घेतो, T1 अँड T2 आर ट्रान्सव्हर्सल. त्यानंतर तुम्ही असंही म्हणू शकता ट्रान्सव्हर्सल T1 पॅरलल लाईन्सला इंटरसेक्ट करणार आणि इंटरसेक्टिंग पॉइंट आहे ए बी अँड सी. मग मी इथे लिहितो यानंतरचं स्टेटमेंट, यानंतरची लाईन ट्रान्सव्हर्सल T1 इंटरसेक्ट लाईन्स ऍट पॉइंट्स. पॉइंटचे नाव लिहायचे आपल्याला ए कॉमा बी कॉमा सी. अँड ट्रान्सव्हर्सल T2 बद्दल लिहायचं झालं तर, अँड ट्रान्सव्हर्सल T2 इंटरसेक्ट लाईन्स ऍट पॉइंट्स. कुठले तीन पॉइंट आहेत ते T2 साठी, T2 साठी पी क्यू अँड आर. मी इथे लिहितो पॉइंट्स पी कॉमा क्यू अँड आर. तर इथं मी पूर्ण फिगर एक्सप्लेन केलेली आहे. हा होता गिवन डेटा. यानंतर आपण लिहिणार कुठलं इक्वेशन प्रूव्ह करायचंय, म्हणजे टू प्रूव्ह. इक्वेशन कॉपी करून मी इथे पेस्ट करणार आहे. काय इक्वेशन आहे, ए बी अपॉन बी सी इज इक्वल टू पी क्यू अपॉन क्यू आर. मी इक्वेशन लिहून घेतो, ए बी अपॉन बी सी इज इक्वल टू येणार पी क्यू अपॉन क्यू आर. पी क्यू अपॉन क्यू आर. तर हे प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला इथे एक छोटंसं कन्स्ट्रक्शन करायचंय. सर काय कन्स्ट्रक्शन असणार आहे, आपल्याला व्हर्टेक्स ए जो आहे याला मी एकदा क्लीन करून टाकतो. इक्वेशन मी तिथं लिहिलंय. हा जो व्हर्टेक्स आहे ए व्हर्टेक्सचा जो अपोजिट व्हर्टेक्स आहे आर, याला आपल्याला जॉईन करून घ्यायचंय. म्हणजे आपण ए आर सेगमेंट जॉईन करणार आहे. जॉईन सेगमेंट ए आर. आणि तुम्ही पाहू शकता सेगमेंट ए आर लाईन एम ला इंटरसेक्ट करणार आणि हा इंटरसेक्टिंग पॉइंट मी डी कन्सिडर करतो. मग कन्स्ट्रक्शन मी इथे लिहिणार आहे. आता कन्स्ट्रक्शन कन्स्ट्रक्शन मध्ये आपल्याला कुठली सेगमेंट जॉईन करायची, सेगमेंट ए आर. मग मी इथं लिहितो जॉईन सेगमेंट ए आर. आणि पुढे तुम्ही लिहू शकता विच इंटरसेक्ट लाईन एम, विच इंटरसेक्ट लाईन एम ऍट पॉइंट डी. विच इंटरसेक्ट लाईन एम ऍट पॉइंट डी. आणि यानंतर असणारे प्रूफ. मी डायग्राम थोडीशी इकडे शिफ्ट करतो. यानंतर असणारे प्रूफ. आता या थेरमचा जो प्रूफ आहे हा मी दोन पार्ट मध्ये डिवाइड करणार आहे. दोन्ही पार्ट एकदम सिंपल आहे. तर या दोन पार्ट साठी मी दोन बॉक्सेस इथे बनवून घेतो. हा फर्स्ट बॉक्स जिथे मी थेरमचा फर्स्ट पार्ट लिहिणार आहे, आणि हा सेकंड बॉक्स. आता समजून घ्या. तर फर्स्ट बॉक्स मध्ये मी हा ट्रँगल कन्सिडर करणार. थेरमचा जो फर्स्ट पार्ट आहे त्यात मी हा ट्रँगल कन्सिडर करणार. पहिले तर ट्रँगलचं नाव वाचून दाखवा. ट्रँगल आहे बघा ए सी आर. ह्या ट्रँगल मध्ये तुम्ही पाहू शकता लाईन बीडी साइड सीआर ला पॅरलल आहे. आणि ट्रँगल मध्ये जर लाईन
एका साईडला पॅरलल असेल तर तुम्ही बीपीटी थेरम यूज करणार. आणि बीपीटी थेरमचं इक्वेशन लिहिण्यासाठी तुम्हाला 3 स्टेप फॉलो करायच्या आहे. स्टेप 1, ट्रायंगलचं नाव लिहा. ट्रायंगल ACR मी इथे लिहितो. इन अ ट्रायंगल ACR लाईन कुठल्या साईडला पॅरलल आहे हे तुम्हाला लिहायचंय. तुम्ही पाहू शकता लाईन BD इज अ पॅरलल टू साइड CR मी इथे लिहितो. लाईन BD इज अ पॅरलल टू साइड CR. त्यानंतर बनणार इक्वेशन. तर इक्वेशनची स्टार्टिंग या सिंगल व्हर्टेक्स पासून करतो. इक्वेशन येणार AB अपॉन BC इज इक्वल टू AD अपॉन DR मी ते इक्वेशन लिहितो. AB अपॉन BC इज इक्वल टू AD अपॉन DR. AD अपॉन DR इक्वेशन नंबर फर्स्ट म्हणतो. ब्रॅकेटमध्ये रिझन पण लिहावं लागेल बाय युझिंग BPT बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. हा होता बघा स्टेटमेंटचा फर्स्ट पार्ट. याला थोडंसं वरती शिफ्ट करतो. यानंतर स्टेटमेंटचा सेकंड पार्ट समजून घ्या, ज्यामध्ये मी हा ट्रायंगल कन्सिडर करणार आहे. पहिले तर ट्रायंगलचं नाव सांगा. तर ट्रायंगल आहे बघा APR. तुम्ही ट्रायंगलचे नेमिंग कसंही देऊ शकता बरं का. तुम्ही इथनंही स्टार्टिंग करू शकता ट्रायंगल RPA. त्यात कन्फ्यूज होऊ नका. फक्त ट्रायंगलचं नाव लिहित असताना तुम्हाला तिन्ही पण व्हर्टेक्स तिथे इन्क्लूड करायचे. कुठले 3 व्हर्टेक्स? A, P and R. तुम्ही कुठल्याही व्हर्टेक्स पासून स्टार्टिंग करू शकता. मी A पासून करतो. इन ट्रायंगल APR मी इथे लिहितो. इन ट्रायंगल APR. तर तुम्ही पाहू शकता ह्या ट्रायंगल मध्ये लाईन DQ साइड AP ला पॅरलल आहे. ही लाईन ट्रायंगलच्या एका साईडला पॅरलल आहे. मग लाईन जर साईडला पॅरलल असेल आपण यूज करणार बीपीटी थेरम. आणि बीपीटी थेरमचं इक्वेशन लिहिण्यासाठी आपण 3 स्टेप फॉलो करणार आहे. स्टेप 1 ट्रायंगलचं नाव मी इथं लिहिलं. स्टेप 2 लाईन कुठल्या साईडला पॅरलल हे लिहा. इथे बघा लाईन DQ इज पॅरलल टू साइड AP मी इथं लिहितो. लाईन DQ इज अ पॅरलल टू साइड AP. यानंतर बनणार इक्वेशन. पण इथे इक्वेशनची स्टार्टिंग मी सिंगल व्हर्टेक्स पासून न करता ह्या सेपरेट व्हर्टेक्स पासून करणार. मग इक्वेशन काय बनणार? AD अपॉन DR इज इक्वल टू PQ अपॉन QR. मग मी इक्वेशन लिहितो. काय येणार इक्वेशन? AD अपॉन DR मी इथं लिहितो. AD अपॉन DR इज इक्वल टू PQ अपॉन QR मी इथे लिहितो. PQ अपॉन QR. याला म्हणतो मी इक्वेशन नंबर सेकंड. ब्रॅकेटमध्ये रिझन वापस तेच येणार BPT बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. आता तुम्ही चेक करा दोन्ही इक्वेशन नंबर फर्स्ट अँड इक्वेशन नंबर सेकंड. दोन्ही इक्वेशनच्या राईट हँड साइड तुम्ही इथे चेक करू शकता. दोन्ही इक्वेशनच्या राईट हँड साइड सेम आहे. पहा इथे AD अपॉन DR, इथे सुद्धा AD अपॉन DR. जर दोन्ही इक्वेशनच्या राईट हँड साइड सेम असेल याचा अर्थ लेफ्ट हँड साइड सुद्धा सेम असणार. मग इक्वेशन काय बनणार? लेफ्ट हँड साइड सेम बनवल्यानंतर AB अपॉन BC इज इक्वल टू PQ अपॉन QR मी इथे लिहितो. AB अपॉन BC इज इक्वल टू PQ अपॉन QR. तुम्ही कुठल्या 2 इक्वेशन वरतून हे लिहिलेले? फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. आणि एकदा चेक करा बरं आपल्याला हेच इक्वेशन प्रूव्ह करायचं आहे का? पाहू शकता तुम्ही AB अपॉन BC. पहा AB अपॉन BC इज इक्वल टू PQ अपॉन QR. PQ अपॉन QR. हा हेच इक्वेशन प्रूव्ह करायचं होतं. आता हे इक्वेशन क्वेश्चन मध्ये कसं अप्लाय करायचं हे आपण डिस्कस करू. त्यासाठी नेक्स्ट पेजवर मी क्वेश्चन ठेवले. चला इथे पाहू शकता क्वेश्चन नंबर 7 प्रॅक्टिस सेट 1.2 मधला हा क्वेश्चन नंबर 7 आहे, ज्यामध्ये आपल्याला ह्या 3 लाईन पॅरलल दिलेला आहे. आणि जेव्हा पण क्वेश्चन मध्ये 3 पॅरलल लाईन असणार तुरंत तुमच्या मनात विचार यायला पाहिजे प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. एकदा चेक करू शकता त्यांनी दिलेलं आहे ABCD आणि EF ह्या तिन्ही लाईन पॅरलल आहे. AB लाईन CD अँड लाईन EF ह्या तिन्ही लाईन आपापसात पॅरलल आहे आणि ह्या त्यांच्या असणार ट्रान्सव्हर्सल. 3 पॅरलल लाईनसाठी ह्या दोन्ही लाईन असणार ट्रान्सव्हर्सल. मी ट्रान्सव्हर्सल एकदा इथे हायलाइट करून घेतो कारण इक्वेशन बनवण्यामध्ये मेन रोल ट्रान्सव्हर्सलचा असणार हे लक्षात ठेवा. तर तुम्ही पाहू शकता ही जी फर्स्ट ट्रान्सव्हर्सल आहे ह्या ट्रान्सव्हर्सलचे 2 पार्ट. एक पार्ट आहे BD आणि दुसरा पार्ट आहे DF. ह्या दोघांचा आपल्याला घ्यायचा रेशो म्हणजे BD अपॉन DF. त्यानंतर जी सेकंड ट्रान्सव्हर्सल आहे
ह्या ट्रान्सव्हर्सलचे दोन पार्ट सांगा, एसी अँड सीई. ह्या दोघांचा पण आपल्याला घ्यायचा रेशो आणि हे दोन्ही रेशो इक्वल असणार. म्हणजे इक्वेशन येणार बीडी अपॉन डीएफ इज इक्वल टू एसी अपॉन सीई. मग मी इथे इक्वेशन लिहितो त्याआधी तुम्हाला काय करायचंय, ही कंडिशन कॉपी करून इथं पेस्ट करायची. ए बी इज पॅरलल टू सी डी इज पॅरलल टू ई एफ. हे कुठनं लिहिलं, हे गिवन मधूनच मी कॉपी पेस्ट केलंय म्हणून मी इथं लिहितो गिवन. यानंतर मी बनवणार इक्वेशन, तर इक्वेशन येणार बीडी अपॉन डीएफ. मी इथं लिहितो बीडी अपॉन डीएफ इज इक्वल टू एसी अपॉन सीई. पाहू शकता तुम्ही एसी अपॉन सीई. ब्रॅकेटमध्ये रिझन तुम्हाला लिहावं लागेल. काय रिझन येणार, पूर्ण रिझन लिहायचं. प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. जेव्हा पण तुम्ही हे इक्वेशन लिहिणार ही पूर्ण प्रॉपर्टी तुम्हाला इथे लिहायची. बस आता या सर्व व्हॅल्यूज इथे सबस्टिट्यूट करा, तुम्हाला व्हॅल्यू ऑफ एक्स भेटणार. मग सांगा बरं बीडी किती आहे, बी पासून डी पर्यंतचं डिस्टन्स 8 आहे. मी इथं लिहितो 8 अपॉन मध्ये डी एफ किती आहे 4 आहे. मी इथं लिहून घेतो 4 इज इक्वल टू एसी किती आहे, ए पासून सी पर्यंतचं डिस्टन्स 12 आणि सीई म्हणजे आपल्यासाठी एक्स ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. याला सिम्प्लिफाय करून घेऊ आपण. 8 ला जर तुम्ही 4 ने डिवाइड केलं तर आन्सर येणार 2 इज इक्वल टू 12 अपॉन मध्ये एक्स. एक्स डिवाइड इकडे घेऊन जा मल्टिप्लाय म्हणजे 2 इंटू एक्स हे होणार 2x इज इक्वल टू 12. यानंतर 2 मल्टिप्लाय तिकडे घेऊन जा डिवाइड म्हणजे x इज इक्वल टू येणार 12 अपॉन 2 जे आन्सर येणार 6. म्हणजे तुम्ही पाहू शकता व्हॅल्यू ऑफ एक्स आपल्याकडे आलेली आहे 6. यानंतर त्यांनी क्वेश्चन मध्ये आणखी आपल्याला ए पासून ई पर्यंतचं डिस्टन्स विचारलेलं आहे. तर तुम्ही एकदा इथे पाहू शकता, जर मला हे कंप्लीट डिस्टन्स फाइंड करायचं असेल ए पासून ई पर्यंतचं, तर हे कंप्लीट डिस्टन्स ए पासून ई पर्यंत याला मी दोन पार्ट मध्ये डिवाइड करू शकतो. फर्स्ट पार्ट असणार एसी, सेकंड पार्ट असणार सीई. म्हणजे याचा अर्थ मी ए ला एसी प्लस सीई लिहू शकतो. हा लिहू शकतो. मग मी इक्वेशन लिहून घेतो इथे एई इज इक्वल टू एसी प्लस सीई. पण नेहमी लक्षात ठेवा ही ऍडिशन तेव्हाच पॉसिबल आहे जेव्हा तिन्ही पॉइंट कोलिनियर असणार. कोलिनियर म्हणजे एकाच लाईनवर असणार. आणि इथे पाहू शकता तिन्ही पॉइंट कोलिनियर आहे, एकाच लाईनवर आहे ना. मग मी इथे लिहितो ए डॅश सी डॅश ई. याचा अर्थ 3 पॉइंट्स आर कोलिनियर. आता इथे व्हॅल्यूज ठेवू आपण. ए आपल्याला कॅल्क्युलेट करायचंय. सांगा बरं एसी किती आहे, सर एसी तर 12 आहे. मी इथं लिहून घेतो प्लस सीई. सीई म्हणजे एक्स आणि एक्स आपल्याकडे किती आहे 6. लिहून टाका. म्हणजे फायनली एई इज इक्वल टू 12 प्लस 6 आन्सर येणार 18. बघा एकदम सिंपल क्वेश्चन होता. ह्या क्वेश्चनचा तुम्ही एकदा स्क्रीनशॉट घेऊन टाका. मी साईडला येतो. चला घेतलाय स्क्रीनशॉट. मग आपण पुढे जाऊ. यानंतरचा पण सिमिलर टाईपचा क्वेश्चन आहे बघा, ज्यात आपल्याला ह्या 3 लाईन पॅरलल दिलेल्या आहे, 3 साइड पॅरलल दिलेल्या आहे. कुठल्या 3 साइड आहे, ए बी पी क्यू अँड डी सी. पाहू शकता लाईन ए बी किंवा साइड ए बी म्हटलं तरी चालेल. ए बी पी क्यू अँड डी सी हे तिन्ही आपापसात पॅरलल आहे. आणि ह्या 3 पॅरलल लाईनसाठी ह्या 2 असणार ट्रान्सव्हर्सल्स. ट्रान्सव्हर्सल तुम्हाला हायलाइट करून घ्यायचे आहे कारण इक्वेशन मध्ये मेन रोल ट्रान्सव्हर्सलचा असणार. तर तुम्ही पाहू शकता फर्स्ट ट्रान्सव्हर्सलचे हे जे 2 पार्ट आहे याचा रेशो घ्या म्हणजे एपी अपॉन पीडी. सेकंड ट्रान्सव्हर्सलचे हे जे 2 पार्ट आहे याचा रेशो घ्या म्हणजे बी क्यू अपॉन क्यू सी. आणि हे दोन्ही रेशो इक्वल असणार. हीच तर प्रॉपर्टी आपली. तर एकदा मी हे कॉपी करून इथे पेस्ट करतो. म्हणजे बनणार साइड ए बी इज पॅरलल टू साइड पी क्यू इज पॅरलल टू साइड डी सी. सर हे कुठनं लिहिलं, गिवन मधून कॉपी पेस्ट केलंय आपण. हे बरोबर गिवन मधनं कॉपी करून इथं पेस्ट केलंय. यानंतर बनवा इक्वेशन. तर इक्वेशन येणार एपी अपॉन पीडी. लेफ्ट हँड साइड मी लिहून घेतो इथे एपी अपॉन पीडी इज इक्वल टू राईट हँड साइडला बी क्यू अपॉन क्यू सी. बी क्यू अपॉन क्यू सी. रिझन तेच प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. तुम्हाला हे लिहायचंय पूर्ण, मी ब्लँक सोडतो याला. आता इथे व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. चेक करा एपी किती दिलेलं आहे. एपी आपल्याला 15 दिलेलं आहे. सबस्टिट्यूट करतो इथे व्हॅल्यू 15 अपॉन पीडी किती आहे, पीडी 12 दिलेलं आहे. ठेवा इथे 12 इज इक्वल टू बी क्यू. चेक करा सर बी क्यू फाइंड करायचं आहे. मी इथे लिहितो बी क्यू अपॉन मध्ये क्यू सी किती आहे 14. याला मी पुढे सिम्प्लिफाय करून घेतो. 3च्या टेबलमध्ये कॅन्सल होतात. 3 5 15
आणि खाली किती येणार ते 3 4 12 इज इक्वल टू हे बी क्यू अपॉन मध्ये येणार 14 क्रॉस मल्टिप्लाय करा 14 इकडे घेऊन जा 4 पलीकडे घेऊन जा म्हणजे हे येणार तुमचं 5 इंटू 14 लक्षात घ्या 5 इंटू 14 इज इक्वल टू 4 इंटू बी क्यू 4 इंटू बी क्यू आपल्याला बी क्यू फाईंड करायचं आहे मग सर काय करावं लागेल 4 इकडे मल्टिप्लाय इकडे गेल्यानंतर डिवाइड म्हणजे 5 इंटू 14 याच्या अपॉन मध्ये किती येणार 4 येणार इज इक्वल टू पुढे काय असणार बी क्यू एक काम करा बरं 14 आणि 4 याला 2 च्या टेबलमध्ये कॅन्सल करा 5 ॲज इट इज ठेवा पहिले 5 इंटू याला 2 च्या टेबलमध्ये मी कॅन्सल करतो वरती किती येणार मग ते 7 खाली किती येणार 2 इज इक्वल टू हे असणार बी क्यू 5 आणि 7 चा प्रोडक्ट किती येणार 5 7 जा 35 म्हणजे आपलं बी क्यू इज इक्वल टू येणार बी क्यू इज इक्वल टू न्यूमरेटरला 35 डिनॉमिनेटरला 2 35 अपॉन 2 35 ला 2 ने डिवाइड करायचं म्हणजे 35 चे आपल्याला हाफ करून टाकायचे मग 35 चे हाफ किती होणार 17.5 तर ही असणार व्हॅल्यू ऑफ बी क्यू तर ह्या क्वेश्चन सोबत आपला प्रॅक्टिस सेट 1.2 इथे संपलाय बघा तर प्रॅक्टिस सेट 1.2 मध्ये टोटल 3 थेरम आहे पहिला बीपीटी बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम त्यानंतर अँगल बायसेक्टर थेरम आणि त्यानंतर ही प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल तर इथे आपला प्रॅक्टिस सेट 1.2 डिटेलमध्ये आपण संपवलाय नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.3 स्टार्ट करू आणि आजच्या लेक्चरला इथेच फुल स्टॉप देऊ थँक्यू सो मच